नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेसच्या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, DMR मेगा भरती 2025 साठी सामान्य ज्ञान सराव प्रश्नसंच आपण या ठिकाणी बघत आहोत आणि आजचा आपला सराव प्रश्नसंच क्रमांक 14 असणार आहे। या आधीचे जर व्हिडिओ बघितले नसेल तर बघून घ्या, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। DMR मेगा भरती 2025 या नावाने प्लेलिस्ट सुद्धा बनवलेली आहे, त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मिळून जातील। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, TCS व IBPS पॅटर्ननुसार काढलेले प्रश्न असणार आहे आणि अशाच प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतात, म्हणून या प्रश्नांचा सराव खूप गरजेचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर आपण जे काही तांत्रिक घटकावर सराव प्रश्नसंच घेतलेले आहे ते सुद्धा तुम्हाला प्लेलिस्टमध्ये मिळून जातील। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, कोणती नदी हिमालयाच्या सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शविते? कोणती नदी हिमालयाच्या सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते? ऑप्शन दिलेले आहे, 1 गंगा, 2 सिंधू, 3 ब्रह्मपुत्रा आणि 4 यमुना। तर ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे, ही नदी हिमालयाच्या सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवित असते, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 ब्रह्मपुत्रा। कोणती नदी? तर ब्रह्मपुत्रा नदी ही हिमालयाच्या सर्वात पूर्वेकडील सीमारेषा दर्शवते। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2 आहे, प्रार्थना समाजावर या ठिकाणी रिकामी जागा आहे। प्रार्थना समाजावर रिकामी जागाच्या विचारांचा जोरदार प्रभाव होता। या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे, 1 ब्राह्मो समाज, 2 परमहंस मंडळी, 3 सत्यशोधक आणि 4 आहे आर्य समाज। तर प्रार्थना समाजावर कोणत्या समाजाचा विचारांचा जोरदार प्रभाव होता? तर ब्राह्मो समाजाच्या विचारांचा जोरदार प्रभाव होता, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 प्रार्थना समाजावर ब्राह्मो समाजाच्या विचारांचा जोरदार प्रभाव होता। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 3 आहे, जानेवारी 2025 मध्ये जम्मू काश्मीर आणि लडाखची कहाणी सादर करण्याचा प्रयत्न करणारे जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस हे पुस्तक खालीलपैकी कोणी प्रकाशित केले? ऑप्शन दिलेले आहे, 1 अमित शहा, 2 मनोज सिन्हा, 3 नरेंद्र मोदी आणि 4 राजनाथ सिंग। तर हे पुस्तक जे आहे जम्मू काश्मीर अँड लडाख थ्रू द एजेस हे पुस्तक जे आहे, हे पुस्तक अमित शहा यांनी प्रकाशित केलेले आहे, म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 अमित शहा। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4 आहे, फेब्रुवारी 2025 मध्ये सायक्लोन सरावाचे तिसरे पर्व कोठे आयोजित करण्यात आले होते? ऑप्शन दिलेले आहे, 1 नवी दिल्ली भारत, 2 कैरो इजिप्त, 3 महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान आणि 4 अलेक्झांड्रिया इजिप्त। तर फेब्रुवारी 2025 मध्ये जे काही सायक्लोन सरावाचं तिसरं पर्व आयोजित केलेलं होतं ते कोण्या ठिकाणी केलं होतं? तर महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान या ठिकाणी केलेलं होतं, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान या ठिकाणी सायक्लोनचं तिसरं पर्व आयोजित करण्यात आले होते। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5 आहे, खालीलपैकी काय हंगुल या लुप्तप्राय हरण प्रजातीच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन दिलेले आहे, पेरियार वन्यजीव अभयारण्य, 2 नंदादेवी बायोस्फिअर रिझर्व, 3 दाचिगम राष्ट्रीय उद्यान आणि 4 आहे मानस वन्यजीव अभयारण्य। तर कोणतं अभयारण्य हे हंगुल या लुप्तप्राय हरण प्रजातीच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे? तर दाचिगम राष्ट्रीय उद्यान हे जे आहे हे हंगुल या लुप्तप्राय हरण प्रजातीच्या संरक्षणासाठी प्रसिद्ध आहे, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 दाचिगम राष्ट्रीय उद्यान। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 6 आहे, 18वे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन 2025 कोठे आयोजित करण्यात आले? जे काही 18वा प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन होतं ते 2025 मध्ये कोठे आयोजित करण्यात आले? तर ऑप्शन दिलेले आहे, इंदूर, नवी दिल्ली, 3 चेन्नई आणि 4 आहे भुवनेश्वर। तर 18वे प्रवासी भारतीय दिवस अधिवेशन जे आहे ते 2025 मध्ये भुवनेश्वर या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते, म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 भुवनेश्वर। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 7 आहे, जानेवारी 2025 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने स्पार्डेक्स मोहिमेचे प्रक्षेपण करण्यासाठी खालीलपैकी कोणता उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा वापर केला होता? ऑप्शन दिलेले आहे, PSLV C-70, 2 आहे GSLV C-50
आणि 3 आहे PSLV C60 आणि 4 आहे GSLV C40. तर जे काही जानेवारी 2025मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने SPA-DEX मोहिमेचे प्रक्षेपण करण्यासाठी कोणत्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा वापर केला होता, तर PSLV C60 या उपग्रह प्रक्षेपण वाहनाचा वापर केला होता. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 PSLV C60. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 आहे, वर्ष 2025मध्ये प्रकाशित झालेल्या सोर्स कोड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन दिलेले आहे बिल गेट्स, 2 आहे स्टीव्ह जॉब्स, 3 जॉन ग्रीन आणि 4 पोप फ्रान्सिस. तर वर्ष 2025मध्ये प्रकाशित झालेल्या सोर्स कोड या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहे बिल गेट्स. कोण आहे? तर बिल गेट्स हे सोर्स कोड या पुस्तकाचे लेखक आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 बिल गेट्स. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 9 आहे, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात तुरळक होती? तर ऑप्शन दिलेले आहे मेघालय, 2 अरुणाचल प्रदेश, 3 मणिपूर आणि 4 हिमाचल प्रदेश. तर 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्यामध्ये लोकसंख्येची घनता सर्वात तुरळक होती? तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता ही सर्वात तुरळक होती. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 अरुणाचल प्रदेश. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 10 आहे, खालीलपैकी कोणती प्रजाती पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ आहे? कोणती प्रजाती ही पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ आहे? ऑप्शन दिलेले आहे आशियाई सिंह, 2 कस्तुरी मृग, 3 निलगिरी तहर आणि 4 हिम बिबट्या. तर निलगिरी तहर ही जी प्रजाती आहे ही प्रजाती पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 निलगिरी तहर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 11 आहे, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार राष्ट्रीय महत्त्वाच्या कलादृष्ट्या किंवा ऐतिहासिकदृष्ट्या कुतूहलविषयक असलेले प्रत्येक स्मारक किंवा स्थान किंवा वस्तू यांचे लूटमार, विदृशीकरण, नाश इत्यादींपासून संरक्षण करणे राज्यावर बंधनकारक आहे? तर ऑप्शन दिलेले आहे अनुच्छेद 49, 2 आहे अनुच्छेद 51, 3 अनुच्छेद 42 आणि 4 अनुच्छेद 45. तर अनुच्छेद 49 नुसार जे आहे राष्ट्रीय महत्त्वाच्या कलादृष्ट्या किंवा ऐतिहासिकदृष्ट्या कुतूहलविषयक असलेले प्रत्येक स्मारक किंवा स्थान किंवा वस्तू यांचे लूटमार, विदृशीकरण, नाश इत्यादीपासून संरक्षण करणे राज्यावर बंधनकारक आहे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 अनुच्छेद 49 नुसार. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 आहे, सजीवांमध्ये जैवरासायनिक अभिक्रियांसाठी कोणत्या प्रकारचे सूक्ष्मरेणू प्राथमिक उत्प्रेरक म्हणून कार्य करतात? ऑप्शन दिलेले आहे प्रथिने, 2 लिपिड, 3 कार्बोहायड्रेट आणि 4 न्यूक्लिक आम्ल. तर सजीवांमध्ये जे काही जैवरासायनिक अभिक्रियांसाठी कोणत्या प्रकारचे सूक्ष्मरेणू हे प्राथमिक उत्प्रेरक म्हणून कार्य करते? तर प्रथिने हे जे सूक्ष्मरेणू प्राथमिक उत्प्रेरक म्हणून कार्य करत असते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 प्रथिने. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, भारतीय सैनिकांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध सुरुवातीला कोणत्या ठिकाणी बंड केला होता? ऑप्शन दिलेला आहे 1 लखनौ, 2 बराकपूर, 3 दिल्ली, 4 कानपूर. तर भारतीय सैनिकांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध जे काही सुरुवातीला बंड करण्यात आला होता तो बराकपूर या ठिकाणी बंड केला होता. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 बराकपूर. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतातील वहाबी चळवळीचे संस्थापक कोण होते? भारतातील वहाबी चळवळीचे संस्थापक कोण होते? ऑप्शन दिलेले आहे या ठिकाणी सम्यद झाला, सय्यद आहे सय्यद अहमद, 2 हाजी शरीतुल्ला, 3 बहादूर शाह जफर आणि 4 आहे शाह वल्ली उल्लाह. तर भारतीय वहाबी चळवळीचे संस्थापक होते सय्यद अहमद. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सय्यद अहमद. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणते शिखर हिमालयातील काराकोरम पर्वतरांगेत आहे? कोणते शिखर हे हिमालयातील काराकोरम पर्वतरांगेमध्ये आहे? ऑप्शन दिलेले आहे K2, 2 माउंट एव्हरेस्ट, 3 कांचनगंगा आणि 4 आहे नंदादेवी. तर कोणते शिखर हे हिमालयातील काराकोरम पर्वतरांगेत आहे? तर K2 हे शिखर हिमालयातील काराकोरम पर्वतरांगेमध्ये आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 K2 शिखर.
त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 16वा आहे. 26 जानेवारी 2025 रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना कोणता प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला? ऑप्शन दिलेले आहे. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 2 पद्मभूषण, 3 पद्मश्री, 4 महाराष्ट्र भूषण. तर 26 जानेवारी 2025 रोजी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ जे आहे यांना पद्मश्री हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 पद्मश्री पुरस्कार. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 17वा आहे. सहस्त्रकुंड धबधबा जो पंचमुखी महादेव मंदिराच्या परिसरात असल्याने प्रसिद्ध आहे आणि यात्रेकरूंना आकर्षित करतो, हा नैसर्गिक धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन दिलेले आहे. पुणे, 2 ठाणे, 3 यवतमाळ आणि 4 औरंगाबाद. तर सहस्त्रकुंड धबधबा जो पंचमुखी महादेव मंदिराच्या परिसरात असल्याने प्रसिद्ध आहे आणि यात्रेकरूंना आकर्षित करतो, हा नैसर्गिक धबधबा महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 3 यवतमाळ. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 18वा आहे. महाराष्ट्राच्या कृषी आणि ग्रामीण विकास उपक्रमशीलताचे प्राथमिक उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन दिलेले आहे. ग्रामीण विद्युतीकरण कमी करणे, 2 शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण उपजीविका सुधारणे, 3 सिंचन पायाभूत सुविधा मर्यादित करणे आणि 4 शेतकरी शिक्षण कार्यक्रम कमी करणे. तर महाराष्ट्राच्या कृषी आणि ग्रामीण विकास उपक्रमशीलताचे प्राथमिक उद्दिष्ट आहे शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण उपजीविका सुधारणे. तर या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण उपजीविका सुधारणे हे महाराष्ट्राच्या कृषी आणि ग्रामीण विकास उपक्रमशीलतेचं उद्दिष्ट आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 19 आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यात स्थित दूधगंगा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन दिलेले आहे. 1 सातारा, 2 कोल्हापूर, 3 औरंगाबाद आणि 4 पुणे. तर कृष्णा नदीच्या खोऱ्यात स्थित दूधगंगा जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 2 कोल्हापूर या ठिकाणी स्थित आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 20 आहे. ग्रामीण विकासासाठी शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व कोणता आहे? ऑप्शन दिलेले आहे. पारंपरिक शेती पद्धतीवर विशेष अवलंबितत्व, 2 ग्रामीण भागात डिजिटल कनेक्टिव्हिटी कमी करणे, 3 कृषी संशोधनातील गुंतवणूक कमी करणे आणि 4 महाॲग्रीटेक प्रकल्प. तर ग्रामीण विकासासाठी शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व कोणता उपक्रम करते? तर महाॲग्रीटेक हा प्रकल्प आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 महाॲग्रीटेक प्रकल्प. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 20 प्रश्नांचा सराव केलेला आहे. अशाच प्रकारचे प्रश्न हे परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत असतात. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आणखी आपण अशाच प्रकारचे प्रश्न घेऊन येऊया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्या, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन अपडेट ह्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.